देशात 83 लाख टन साखर असूनही टंचाई कशी? राजू शेट्टींचा केंद्र सरकारवरती गंभीर आरोप, पंतप्रधानांना थेट पत्र. देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय. देशातील साखरेची टंचाई, वाढते दर, अमरावती रुग्णालयातील आग आणि शाळांची दयनीय अवस्था यावरती राजू शेट्टी यांनी सरकारला थेट धारेवरती धरलंय. देशात साखरेची टंचाई आणि दरवाढ होण्यामागे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलाय. देशात 83 लाख टन साखर शिल्लक असणं अपेक्षित असताना साखरेचा तुटवडा निर्माण झाला कसा, असा थेट सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारलाय. व्यापाऱ्यांकडून साखरेची साठेबाजी झाली आहे का, की बेकायदेशीर निर्यात झाली? केंद्र सरकारने याचा तातडीने शोध घ्यावा आणि देशातील सर्व साखरेच्या गोदामांची तपासणी करावी, अशी मागणी करत त्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिल्याची माहिती दिली. साखरेचे दर वाढून सरकारला फायदा होत असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शिक्षण आणि आरोग्याच्या मुद्द्यांवरती बोलताना राजू शेट्टी म्हणाले, कुंभमेळ्यावर होणाऱ्या खर्चाच्या केवळ 0.1% निधी जरी शाळांसाठी दिला असता तर राज्यातील जिल्हा परिषद शाळांचं चित्र बदललं असतं. तसेच अमरावती शासकीय रुग्णालयातील आगीच्या घटनेवरती प्रश्न उपस्थित करत त्यांनी नाशिकच्या कुंभमेळाव्यावरून सरकारला धार्मिकतेपेक्षा आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. शाळांच्या बिकट अवस्थेवरती आवाज उठवणाऱ्या अभिजित दिपके यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याबद्दल संताप व्यक्त करताना राजू शेट्टी म्हणाले, दाखल करण्यासाठी जंग काढले रोहित पवारांनी. मात्र दुसऱ्या बाजूला अभिजित दिपके जे आहेत त्यांच्यावर तक्रार या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. 3 गुन्हे दाखल झाले. दाखल झालेले आहेत. कसं बघता? शाळेची पाहणी करायला गेले त्यावेळी तिथे शिवीगाळ केली अशा आरोपाखाली 3 दुसऱ्या गुन्हे बाजूला एका शिक्षकाला या संदर्भात सरळ आंदोलन करतोय ती की सध्या असंच चालू आहे सगळं. म्हणजे आम्ही काही भानगडी करू, नंगा नाच करू, आमच्याबद्दल कोणी तक्रारी करायचं नाही. शिक्षण, आरोग्य आणि अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य ह्या आमच्या मूलभूत गरजा आहेत. आणि गरिबांची पोरं सरकारी शाळेमध्ये शिकत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्या शाळांची स्थिती जर अत्यंत बिकट असेल, वाईट असेल, तर त्याच्यावर आवाज उठवणं गैर नाही. आणि आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्यांना जरा तरी लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. आम्ही नंगानाच करणार, पण आमच्या विरोधात कोणी तक्रार करायची नाही, असंच सरकारचं सुरू आहे. गरिबांची मुलं शिकण्यासाठी शाळा सुधारल्या पाहिजेत, अशा परिस्थितीत आवाज उठवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करणाऱ्या या सरकारला जरा तरी लाजाबरू आहे का? तसंच शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हितासाठी रद्द झालाच पाहिजे, अशी ठाम मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.